मुंबई महानगरपालिका ही केवळ आपल्या राज्यातली, आपल्या देशातली नाही, तर आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते। आणि या महानगरपालिकेमध्ये जे ठेवी आहेत, जे फिक्स डिपॉझिट आहे, तो विषय कायमच राजकीयदृष्ट्या संवेदनशील राहिलाय। आणि मुंबई मनपाची निवडणूक ठाकरेंच्या शिवसेनेनं याच ठेवींच्या मुद्द्यांवरती लढवलेली होती। त्याच मुद्द्याला भाजपनं हात घातला। मुंबई मनपातल्या ठेवी मोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सत्ताधारी भाजपनं घेतलाय। पालिकेच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला। मुंबई महानगरपालिकेकडे 81,449 कोटी 32 लाखांच्या ठेवी शिल्लक आहेत। यातल्या जवळपास 6,000 कोटींच्या ठेवी विकास कामांसाठी मुंबई महानगरपालिकेनं मोडण्याचा निर्णय घेतलाय। सत्तापालट झाल्यास मुंबई मनपातल्या ठेवी मोडल्या जातील असा प्रचार ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केला होता आणि प्रत्यक्षातही तसंच घडताना दिसतंय। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंची सेना विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। मधल्या पिरियडमध्ये ज्या ठेवी मोडले त्याचं कशा कामासाठी वापरले, कुठल्या हेड खाली गेले, कुठला जेल कोड वापरला, राज्य सरकारने माझ्या माहितीप्रमाणे, मी त्याची माहिती घेते, मला मिळत नाहीये की लाडकी बहीण योजनेचे पण इथून पैसे घेतले। 2 वर्ष 9 महिन्यांनी हे सगळे नगरसेवक पुन्हा आम्ही निवडून आलो। निवडून आल्यानंतर त्या पिरियडमध्ये किती तुम्ही ठेवी मोडलात त्याची श्वेतपत्रिका काढा। महाराष्ट्रातल्या 2022 नंतरचं जे काही राजकारण सुरू झालं त्यामधनं एकंदरच सगळ्या संस्थांना लुटण्याचा कारभार सुरू झाला। अनेक कंत्राटांची दरं वाढवण्यात आली, तिपटीनं वाढवण्यात आलेली आहेत, ही आम्ही पाहिलेलं आहे आणि त्याची चौकशीही होत नाहीत। आणि त्यामुळे यांच्या भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी पूर्ण मोकळीक ही मुंबई महानगरपालिकेमध्ये असल्यामुळं आज ठेवी मोडण्याची वेळ आलेली आहे। जनतेचा पैसा लुटला जातोय आणि त्याचा उगम जो आहे हा या महायुतीच्या नेत्यांकडे आहे। आणि विरोधकांनी केलेल्या सगळ्या आरोपांना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी उत्तर दिलंय, आपण पाहूया। आम्हाला संपूर्ण या विषयाचं भान आहे आणि आम्ही याच्यावरती सगळा अभ्यासही चालू आहे। 36,000च्या ठेवी या ठिकाणी मोडल्या जाणार हा विषय माझ्याकडेही आला आहे। याची संपूर्ण माहिती जी आहे ती मी आयुक्तांकडनं घेऊन त्या संदर्भात मी स्टेटमेंट करेन। श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सार्थ आहे, पण आधी आपण त्याबद्दल केलेली कामं तर आपण पाहून घेतली पाहिजे ना। आपण हीच डायरेक्ट मागणी करतोय की तुम्ही आम्हाला श्वेतपत्रिका द्या, पण मला असं म्हणायचं आहे की श्वेतपत्रिका काढण्यापूर्वी त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घ्या, माहिती घ्या की त्याच्यावरती काय काम झालंय आणि त्याच्यानंतर तुम्ही श्वेतपत्रिकेची मागणी करा। आणि मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला। या अर्थसंकल्पातले महत्त्वाचे मुद्दे किंबहुना अर्थसंकल्पातनं मुंबईकरांना काय काय मिळालंय त्यावरती एक नजर टाकूया। मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प 80,952 कोटींचा आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत या अर्थसंकल्पात 6,525 कोटींची वाढ झाली। यात आरोग्य खात्यासाठी 7,456 कोटींची तरतूद आहे, तर बेस्टसाठी 1,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। वर्सोवा दहिसर कोस्टल रोडसाठी 4,000 कोटी, मनपा रुग्णालयांसाठी 1,062 कोटी रुपये, फेरीवाल्यांना QR कोड आधारित प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। 40x40 पेक्षा मोठ्या जाहिरात फलकांना मुंबईत बंदी असेल। पदपथ आणि गच्चीवरच्या जाहिरातींना सुद्धा मज्जाव केला जाईल। ऑक्टोबरपासून करमणूक कर पुन्हा एकदा लागू होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.